एवढ्या रात्री मी कुठे चालले हा विचार करत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता आणि माझा आजचा प्रवास होता कळसुबाईकडे. दादरवरून 8:58ची लोकल ट्रेन पकडून मी पोहोचले कसाऱ्याला. तिथून मग बुक अँड एक्सप्लोरच्या ग्रुपला जॉईन झाले. कसाऱ्यावरून कळसुबाईला जायला खूप साऱ्या गाड्या अवेलेबल असतात, पण आमची गाडी ऑलरेडी बुक्ड होती. मध्येच थोडा ब्रेक घेऊन 1 कप चहा प्यायले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. साधारण 1 ते 1:30च्या आसपास आम्ही बारी गावात पोहोचले. थोड्या वेळ रेस्ट करून रात्री 1:45च्या आसपास ट्रेकिंग करायला सुरुवात केली. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे तितकं भयानक वातावरण तर नव्हतं, पण थंडी मात्र खूप जास्त होती. स्वतःला हरवून स्वतःलाच नव्याने शोधायला लावणारा प्रवास म्हणजे सह्याद्री. रात्रीचा गार वारा, आजूबाजूला पसरलेला अंधार आणि मनात एकच विचार, तो म्हणजे शिखर गाठायचंय. वाट सोपी नव्हती. कधी दगड, कधी चढ, कधी थकवा, पण प्रत्येक पाऊल निसर्गाच्या अधिक जवळ नेत होतं. सोबत चालणारी माणसं अनोळखी असली ना तरी ध्येय मात्र एकच होतं, ते म्हणजे कळसुबाई. त्यानंतर येतो शेवटचा टप्पा, म्हणजेच लोखंडी शिड्या. श्वास वाढतो, पाय थरथरतात, पण नजरेसमोर फक्त शिखर असते. तब्बल 3 ते 3.5 तासांचा ट्रेक करत आम्ही वर शिखरावर पोचले आणि वाट बघत होते सूर्योदयाची. आणि मग क्षितिजावर दिसते पहिली सोनेरी रेषा. सूर्य हळूच डोकावतो, सह्याद्री जागा होतो आणि सगळा थकवा त्या उजेडात विरून जातो. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. कळसुबाई हा फक्त ट्रेक नाही, हा स्वतःवर विजय मिळवण्याचा अनुभव आहे. शिखरावरून खाली उतरल्यावर जेवण करून आम्ही निघाले आमच्या परतीच्या प्रवासाला. तुम्ही सुद्धा एकदा तरी या वाटेवर चालून बघा, कदाचित तुम्हालाही स्वतःचं शिखर सापडेल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.